नवी मुंबई इंटक अध्यक्ष व कामगार नेता रविंद्र सावंत के नेतृत्व में नवी मुंबई महानगर पालिका घन कचरा व्यवस्थापन कचरा वाहतुक के कामगारों और सुपरवाइजर्स ने महाराष्ट्र कर्मचारी यूनियन की सदस्यता ग्रहण की है। इसी के उपलक्ष्य में आज घन कचरा व्यवस्थापन कचरा वाहतुक यूनिट कोपखेड़ ने नवी मुंबई महानगर पालिका के नाम फलक का उद्घाटन इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत के हाथों कोपखेड़ में संपन्न हुआ, जहां इस दौरान महाराष्ट्र कर्मचारी यूनियन सचिव मंगेश गायकवाड़, सुपरवाइजर कमेटी अध्यक्ष प्रेम सिंह राठौड़, यूनिट अध्यक्ष रवि कुमार राठौड़ और संगठन के तमाम सदस्य मौजूद थे। बता दें कि नवी मुंबई महानगर पालिका का सबसे अहम भाग है घन कचरा व्यवस्थापन। ऐसे में अब इस विभाग से जुड़े कॉन्ट्रैक्ट कामगारों ने संगठन पर विश्वास जताते हुए आशा की है कि अब उनकी समस्याओं का निश्चित ही निवारण जल्द से जल्द जरूर होगा। इस दौरान इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत ने कहा कि यह एकमात्र संगठन है जो कर्मचारियों के साथ मजबूती से खड़ी है और आगे भी कर्मचारियों के हर प्रश्नों को दूर करने के लिए संगठन ताकत के साथ इन कामगारों के पीछे खड़ा रहेगी। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियन इंटक संलग्न ITF संलग्न आमची महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही आता इंटरनॅशनल लेवलला ITF संघाशी संलग्न झालेली आहे। परिवहन विभागामध्ये आमचे सदस्य आहेत, ठोक मानधन कर्मचारी जे आहेत ते सदस्य आहेत। आज आपण पाहता कचरा वाहतूक विभागातील जे कर्मचारी आहेत ते सदस्य आहेत, सुपरवायझर आहेत। आमची संघटना एकमेव संघटना आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभी राहणारी संघटना आहे आणि आम्ही यापुढे कर्मचाऱ्याच्यावर ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय होत असेल त्यासाठी त्यांच्या मागे ताकदीने संघटना मागे उभी राहील। वहीं महाराष्ट्र कर्मचारी यूनियन सचिव मंगेश गायकवाड़ ने कहा कि भारतीय कामगार यूनियन ने कामगारों को न्याय दिलवाने का काम किया है और आगे भी कामगारों के सभी प्रश्नों को महानगर पालिका प्रशासन के माध्यम से हल करने का प्रयास किया जाएगा। संघटनेचे कामगार नेते आदरणीय रविंद्र सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा वाहतूक या येथील सगळे कामगार आणि सुपरवायझर हे महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्य झालेले आहेत। आज त्यांच्या गेटच्या आवारामध्ये आपण महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा नामफलकाचं या ठिकाणी अनावरण सावंत साहेबांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कामगार या संघटनेमध्ये आल्यामुळे एक संघटनेला वेगळीच शक्ती आणि एक वेगळं बळ निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी भविष्यामध्ये या नवी मुंबईमध्ये कामगारांना न्याय देण्यासाठी जी लढाऊ आणि आक्रमक संघटना राहणार आहे ती म्हणजे महाराष्ट्र कर्मचारी युनियन राहणार आहे। या संघटनेच्या मार्फत या कामगारांना कशा पद्धतीचा न्याय देता येईल, कामगारांच्या प्रश्नांवर कशा पद्धतीचा आवाज उठवता येईल, प्रशासनामध्ये कशा पद्धतीचे आपले विषय मांडता येतील याकडे पूर्णपणे लक्ष या संघटनेच्या माध्यमातून देण्यात येईल असं या ठिकाणी आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।